शेंबा पिंपरी येथील मुख्य बाजारपेठेतील वैष्णवी ज्वेलर्सचे चोरट्यांनी शटर तोडून रोख रकमेसह दागिने असा एकूण 12,50,000चा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली। कैलास दामोदर टाक यांच्या वैष्णवी ज्वेलर्समध्ये रात्री 12 वाजता ही धाडशी चोरी झाली। तिजोरी फोडून अवघ्या 12 मिनिटात 5 अज्ञात चोरट्यांनी 30,000 रुपये रोख, 5 किलो चांदीचे दागिने तर 124 ग्रॅम सोन्याच्या विविध दागिन्यांवर हातसाप केलाय। 5 चोरटे दुकानात शिरल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले असून अर्धवट शटर उघडून चोरी करीत असतानाही चोरटे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे। यावरून बाहेर पाळत ठेवून सराईत टोळीने या घटनेला आकार दिल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे। दरम्यान घटना घडल्यानंतर उपविभागीय अधिकारी हर्षवर्धन बिजे यांनी तातडीने भेट देऊन तपासकामी मार्गदर्शक सूचना केल्या। स्थानिक गुन्हे शाखेचे गजानन गजभार, श्वान पथक, ठसे तज्ञ यांनी घटनेतील महत्वाच्या बाबी तपासात घेतल्या। सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास पाटील, PSI देवानंद कायदे पुढील तपास करीत आहे।